सोशल मीडियावरती व्हायरल झालेला खुनाचा प्रयत्न करून पळालेला आरोपी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने जेरबंद केलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्या हद्दीत नागचौक परिसरात आरोपी चेतन उर्फ किऱ्या युवराज परदेशी निरंजन वाघमारे यांनी पंचवटी परिसरात राहणाऱ्या इसमाचा मोटरसायकलवरून पाठलाग करून जोरजोराने आरडाओरड करून परिसरात दहशत पसरून फिर्यादी यांना पकडून मारहाण करून त्यास जीवेठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी किरण परदेश व त्याचा जोडीदार यांनी भर रस्त्यात धारदार हत्याराने फिर्यादीचे पोटावर वार करून गंभीर दुखापत केल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी किरण परदेशी व त्याचा जोडीदार हे गंभीर गुन्हा करून पळून गेले होते। सदरचा गुन्हा हा सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात घडल्याने आरोपितांनी केलेल्या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची वरिष्ठांनी दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने डॉक्टर अंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करून आरोपितांचा शोध घेत होते। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ 1 हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विशाल काटे व पोलीस हवालदार मुक्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की पंचवटी पोलीस ठाण्यात कडील गंभीर गुन्ह्यातील पळालेला आरोपी चेतन उर्फ किऱ्या युवराज परदेशी हा शिवाजी चौक भद्रकाली परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी चेतन उर्फ किऱ्या युवराज परदेशी हा शिवाजी चौक येथे मिळून आल्याने त्यास पथकाने सापळा लावून ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस हवालदार देवरे, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार मरकड, पोलीस हवालदार परदेशी, पोलीस हवालदार नाझीम पठाण, पोलीस हवालदार मुक्तार शेख, पोलीस हवालदार संदीप बांड यांनी पार पाडली आहे। वृत्त संकलन विभाग एबी न्यूज नाशिक।